असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा आज कार्यकर्ता मेळावा आहे। बीड शहरातल्या आशीर्वाद लॉन्स येथे या ठिकाणी कार्यकर्त्यांचं मेळाव्याचं आयोजन त्यांनी केलेलं आहे। जयदत्त क्षीरसागर गेल्या 2 वर्षापासून कुठल्याही पक्षात नाही, ते अलिप्त आहेत आणि आज ते निर्णय घेणार आहेत आणि निर्णय प्रक्रिया नेमकी काय असेल याची उत्कंठा जी आहे ते शिगेला लागलेले। साधारणतः 4 ते 5 हजार कार्यकर्ते बसावेत अशी व्यवस्था या मेळाव्याच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। विशेष म्हणावं लागेल, स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवी क्षीरसागर, त्यांचे बंधू हेमंत क्षीरसागर हे देखील या मेळाव्याला उपस्थित आहेत। त्यामुळे या मेळाव्याकडे पाहताना एक राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे। नेमकं जयदत्त क्षीरसागर आज काय निर्णय घेतील, कुठल्या पक्षात जातील का, याची उत्कंठा जी आहे ते शिगेला पोहोचलेली आहे। साधारणतः काही वेळातच या मेळाव्याला सुरुवात होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये त्यांचे जे बंधू आहेत रवी क्षीरसागर आणि त्यांचा जो मुलगा आहे हेमंत क्षीरसागर काय भूमिका घेतील आणि जयदत्त क्षीरसागरांची काय भूमिका राहील याकडे राज्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।